नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, गतवर्षीच्या कपाशी व सोयाबीनला 2 हेक्टर मर्यादेत हेक्टरी 5,000ची मदत मंगळवारपासून दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी देण्यात येणार आहे। यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले व कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 3.65 लाख शेतकऱ्यांना अधिकतम 20,000ची शासन मदत मिळू शकते। गतवर्षीच्या सोयाबीन व कापसाला हमी भाव देखील मिळालेला नाही, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे ऑनलाईन पीक पेरा नोंदवले आहे अशा शेतकऱ्यांना शासन मदत देण्याची घोषणा अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी केली होती। त्यानंतर जमावबंदी विभागाने शेतकऱ्यांच्या याद्या कृषी विभागाला पुरविल्या। यामध्ये अनेक शेतकऱ्यांची नावे गहाळ झाल्याने पुरवणी यादी पाठवण्यात आली। त्यामध्ये देखील काही गावे व शेतकऱ्यांची नावे नाहीत। दरम्यान परळी येथील कृषी महोत्सवात मुख्यमंत्री यांनी सरसकट शेतकऱ्यांना मदत देण्याची ग्वाही दिली होती। आता योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली, त्यामध्ये सरसकट उल्लेख नाही। त्याऐवजी ई-पीक पाहणी केलेले शेतकरी यांची माहिती पडताळणी करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, संमतीपत्र, संयुक्त खातेदारांचे अफिडेव्हिट कृषी सहाय्यकाला द्यावे लागेल। त्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे कागदपत्र जातील। या माहितीद्वारे आधार प्रमाणीकरण होणार आहे। मित्रांनो, यामध्ये संयुक्त खातेदारांचे अफिडेव्हिट लागणार आहे। संयुक्त खातेदार ना हरकत प्रमाणपत्र इतर सहहिस्सेदारांच्या स्वतःच्या सह्या करीत आहेत। एकापेक्षा अधिक खातेदार सर्वांच्या सह्याचे ना हरकत प्रमाणपत्र आणून देत असल्याने रक्कम कोणाच्या खात्यात जमा करावी याचा पेच निर्माण होत आहे। त्यामुळे सर्व सहहिस्सेदारांच्या स्वाक्षरीचे अफिडेव्हिट हे ज्याच्या खात्यात रक्कम जमा करायची आहे त्याला कृषी विभागाकडे सादर करावे लागेल। तर मित्रांनो, हे होते एक अतिशय असे महत्त्वाचे अपडेट। आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत नमस्कार।